नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी एकता आहे. पूर्वी तुम्ही कार्ड्समधील समस्यांबद्दल शिकलात. आज या भागात आपण संभाव्य घटनांचे प्रकार पाहणार आहोत. संभाव्यतेतील घटनांचे प्रकार ही अशी साधने आहेत जे आपल्याला अनिश्चिततेच्या विविध पैलूंचे मॉडेल आणि विश्लेषण करण्यास मदत करतात. विशिष्ट परिणामांपासून अशक्य गोष्टींपर्यंत एकत्र घडून न शकणाऱ्या घटनांपासून ते एकमेकांवर अवलंबून असलेल्या घटनांपर्यंत. वित्त, सांख्यिकी आणि निर्णय विज्ञान यासारख्या विविध वास्तविक जगातील अनुप्रयोगांमध्ये संभाव्यता मोजण्यासाठी, निर्णय घेण्यासाठी आणि जोखीम कमी करण्यासाठी ते आवश्यक आहेत. परिणाम. हा धडा पूर्ण केल्यानंतर तुम्ही हे जाणून घेण्यास सक्षम असाल. यथेच्छिक प्रयोगांमधील घटनांचे प्रकार परिभाषित आणि वर्णन करा. अवलंबून आणि स्वतंत्र घटना समजून घ्यावे. घटनांवर आधारित समस्यांमध्ये फरक करा. कीवर्ड्स. महत्त्वाचे शब्द. कार्यक्रम, यादृच्छिक प्रयोग. प्रोबॅबिलिटी, नक्की घटना, अशक्य घटना. परस्पर अनन्य कार्यक्रम, संपूर्ण घटना. पूरक कार्यक्रम, स्वतंत्र कार्यक्रम, अवलंबून घटना. विद्यार्थ्यांनो, संभाव्यतेतील घटनांचे प्रकार जाणून घेऊ. संभाव्यतेतील घटनांचे प्रकार आहेत: नक्की घटना, अशक्य घटना, परस्पर अनन्य कार्यक्रम, संपूर्ण घटना, पूरक कार्यक्रम. स्वतंत्र आणि अवलंबून घटना. आता प्रत्येक घटना तपशीलवार जाणून घेऊ. आपण इयत्ता 9वी मध्ये निश्चित आणि अशक्य घटना आधीच शिकलो आहोत आणि पुन्हा एकदा आम्ही त्या आठवू. खात्रीशीर घटना. जी घटना घडण्याची हमी असते तिला खात्रीशीर किंवा निश्चित घटना म्हणतात. खात्रीशीर घटनेची संभाव्यता 1 आहे. उदाहरण: गोरा नाणे पलटवणे आणि एकतर डोके किंवा शेपटी मिळवणे आणि फासे फिरवणे आणि 1 ते 6 मधील अंक मिळवणे. अशक्य घटना. जी घटना कोणत्याही परिस्थितीत घडणार नाही तिला अशक्य घटना म्हणतात. अशक्य घटनेची संभाव्यता 0 आहे. हे उदाहरण: गोरा 6 बाजू असलेला फासे रोल करणे आणि 6 पेक्षा मोठी संख्या मिळवणे यासारखे. आता आपण परस्पर अनन्य घटना काय आहेत ते जाणून घेऊ. परस्पर अनन्य कार्यक्रम. परस्पर अनन्य घटना अशा घटना आहेत ज्या एकाच वेळी घडू शकत नाहीत. उदाहरणांमध्ये फासावर सम आणि विषम संख्या, गेम जिंकणे आणि हरणे किंवा धावणे आणि चालणे समाविष्ट आहे. उदाहरणार्थ, चालणे आणि धावणे या 2 घटना घ्या. एखादी व्यक्ती एकाच वेळी चालू आणि धावू शकत नाही. गणितीयदृष्ट्या या 2 घटनांचा छेदनबिंदू 0 आहे. आता आपण संपूर्ण घटना काय आहेत ते जाणून घेऊ.
संपूर्ण कार्यक्रम. सर्वसमावेशक इव्हेंट्स हा नमुना स्पेसमधील घटनांचा संच असतो, जसे की प्रयोग करताना त्यातील एक अनिवार्यपणे घडते. किंवा सर्व घटना सर्वसमावेशक घटना आहेत, जर त्यांचे संघटन नमुना जागा असेल. उदाहरणार्थ, गोरा नाणे फेकताना दोन संभाव्य परिणाम डोके किंवा शेपटी आहेत, तर हे दोन परिणाम संपूर्ण घटना आहेत, कारण त्यातील एक नाणे पलटताना होईल. आता आपण फासाच्या एका उदाहरणाद्वारे संपूर्ण घटना समजून घेऊ. फासे गुंडाळण्याच्या प्रयोगाचा विचार करू. या प्रयोगाचे नमुना जागा 1, 2, 3, 4, 5, 6 आहे. आता आपण 3 घटनांचा विचार करूया. इव्हेंट A1 प्राईम नंबर मिळवणे. इव्हेंट A2 संमिश्र क्रमांक मिळवणे. इव्हेंट A3 क्रमांक 1 मिळवणे. येथील चित्रात A1, A2, A3 अशा घटना आहेत. या सर्व घटनांचे एकत्रीकरण प्रयोगाचे नमुना जागा तयार करेल. कार्यक्रम A1 2 3.5 चे परिणाम. इव्हेंटचे परिणाम A2 बरोबर 4, 6. कार्यक्रमाचा परिणाम A3 1. याचा अर्थ असा होतो की या सर्व घटनांचे एकत्रीकरण नमुना जागेचे पुनरुत्पादन करेल. त्यामुळे या तिन्ही घटना सर्वसमावेशक घटना आहेत. आता आपण पूरक घटना काय आहेत ते समजून घेऊ. पूरक घटना अशा दोन घटना आहेत ज्यात एक घटना असेल आणि दुसरी घडली नाही तरच होईल. दोन घटनांना पूरक इव्हेंट म्हणून वर्गीकृत करण्यासाठी ते परस्पर अनन्य आणि सर्वसमावेशक असले पाहिजेत. पूरक घटनांच्या संभाव्यतेची बेरीज एकसारखी असणे आवश्यक आहे. जेव्हा दोन परिणाम असतील तेव्हाच पूरक घटना घडू शकतात. P कंसामध्ये A अधिक P कंसामध्ये A बरोबर 1. चला समस्या पाहू आणि ही संकल्पना स्पष्टपणे समजून घेऊ. उदाहरण, एका बॉक्समध्ये 3 लाल संगमरवरी, 5 हिरव्या संगमरवरी आणि 8 पांढरे संगमरवरी असतात. निवडलेला संगमरवर पांढरा नसण्याची शक्यता काय आहे? उपाय. पूरक घटनांची संकल्पना वापरून ही समस्या सोडवू. घटना द्या. A बरोबर पांढरा संगमरवरी निवडणे. दिलेले पांढऱ्या संगमरवरांची संख्या बरोबर 8. घटना A पांढरा संगमरवर मिळवणे. PA पांढऱ्या मार्बलची संख्या भागिले मार्बलची एकूण संख्या. PA 8 भागिले 16 वजा 2. घटना 4 पांढरा संगमरवर न मिळणे. पूरक घटनांची संकल्पना लागू करून PA बरोबर 1 वजा PA बरोबर 1 वजा 1 भागिले 2 वजा 1 भागिले 2. वर्षे वजा
1/2 वजा 0.5. आता आपण स्वतंत्र आणि अवलंबित घटना काय आहेत ते शिकू. स्वतंत्र घटना. एका घटनेचा दुसऱ्या घटनेवर परिणाम होत नसेल तर दोन घटना स्वतंत्र मानल्या जातात. उदाहरणार्थ, अशी कल्पना करा की तुमच्याकडे 2 6 बाजूंचे फासे आहेत, एक लाल आणि एक निळा. जेव्हा तुम्ही हे फासे गुंडाळता तेव्हा एका डायचा परिणाम दुसऱ्याच्या निकालावर अवलंबून नसतो. प्रत्येक डाईला त्याच्या 6 बाजूपैकी कोणत्याही बाजूने उतरण्याची समान संधी असते. तुम्ही रेड डाय रोल करा आणि 3 मिळवा. आता तुम्ही ब्लू डाय रोल करता तेव्हा 4 मिळण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ, तुम्ही रेड डायवर 3 रोल केला असता तरीही तुम्ही ब्लू डायवर जे रोल केले ते तुम्ही रेड डायवर रोल केले त्यापेक्षा स्वतंत्र आहे. या घटना स्वतंत्र आहेत कारण एका डायरोलचा परिणाम दुसऱ्या डायरोलच्या परिणामावर प्रभाव टाकू शकत नाही किंवा त्यावर अवलंबून नाही. तुम्ही एका डायवर 3 किंवा 6 रोल करा. इतर डायसाठी संभाव्यता प्रत्येक रोलसाठी सारखीच राहते. अवलंबून घटना. एका घटनेचा दुसऱ्या घटनेच्या घटनेवर परिणाम होत असल्यास दोन घटनांवर अवलंबून मानले जाते. उदाहरण, तुमच्याकडे 52 कार्ड आहेत. तुम्ही एक कार्ड काढा आणि त्याचा एस ऑफ हुकूम. आता दुसऱ्या ड्रॉसाठी तुम्ही पहिले कार्ड डेकमध्ये ठेवले नाही. तर डेक बदलला आहे. आता एक कमी कार्ड आहे आणि ते आता 52 वजा 1 कार्ड डेक नाही. हे 51 कार्ड डेक आहे. यामुळे इव्हेंट्स अवलंबून असतात कारण पहिल्या ड्रॉचा परिणाम दुसऱ्या ड्रॉवर परिणाम करतो. पहिल्या ड्रॉवर दुसऱ्या ड्रॉची संभाव्यता प्रभावित होते. धड्याचा सारांश. खात्रीशीर घटनेची संभाव्यता 1 आहे. अशक्य घटनेची संभाव्यता 0 आहे. परस्पर अनन्य घटना अशा घटना आहेत ज्या एकाच वेळी घडू शकत नाहीत. सर्वसमावेशक इव्हेंट्स हा नमुना जागेतील घटनांचा संच असतो, जसे की त्यापैकी एक अनिवार्यपणे प्रयोग करताना घडते. पूरक घटना म्हणजे दोन घटना आहेत ज्या अशा आहेत की एक घटना घडेल आणि दुसरी घटना नाही तरच होईल. PA अधिक PA बरोबर 1. एका घटनेचा दुसऱ्या घटनेवर परिणाम होत नसेल तर दोन घटना स्वतंत्र मानल्या जातात. एका घटनेचा दुसऱ्या घटनेच्या घटनेवर परिणाम होत असेल तर दोन घटना अवलंबित मानल्या जातात.